कसं काय पब्लिक, तर आज माझ्या जिवलग मित्राचा बड्डे आहे. त्या बड्डे निमित्ताने मी मिनी ब्लॉग सुरू करत आहे. नवीन वर्षाच्या नवीन काहीतरी गोष्टी घेऊन आपण येत आहोत. मग रात्रीच 12 वाजता सुजलचा केक कापला आणि बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी 4:30ला उठलो. मस्तपैकी आपण कोमट पाणी पिलं. 5:30पर्यंत माझी आंघोळ आणि बाकी सगळं काही आवरलं. लॉकडाऊनपासून चालता आलेल्या आमच्या ग्रंथ वाचनाच्या प्रक्रियेमध्ये श्री भावार्थ रामायण हे पुस्तक होतं. त्या पुस्तकामध्ये आपण श्रीरामाच्या बद्दलची पूर्ण कथा पूर्ण डिटेलमध्ये आपण दररोज वाचणार आहोत. तर 6:30ला करेक्ट तालमीतल्या मारुतीचे दर्शन घेऊन आपण वर्कआउटला सुरुवात केली. तसा माझा आजचा वर्कआउट थोडा नॉर्मलच होता. थोडीफार स्ट्रेचिंग केली, थोडीफार जम्पिंग मारली आणि मारल्या त्या सपाट्या म्हणजे काय, दंड मारून बैठका काढणे, त्यालाच आपण सपाट्या असं म्हणतो कोल्हापुरी भाषेत. घरी आल्या आपण नाश्ता केला. 2025चं कॅलेंडर तसंच टेबलवर होतं. मग बघू म्हटलं काय काय आहे. तोपर्यंत प्रेम चौकाला आपण जायचं होतं ते कोल्हापूरला तसं मी, प्रेम, स्वरूप, राज अँड एक कार्यकर्ता येणार होता. तो म्हणजे आमचा जॉनी भाई ओमकार बोंगाई साहेब. बघता महालक्ष्मीच्या मंदिरापाशी पोहोचलो. सुजल महालक्ष्मीला ओटी घालणार होता. मग तिच्या प्रक्रियेमध्ये तो, त्यांची मम्मी आणि चाची होते. मग आम्ही दुसऱ्या साईडून दर्शन घेतलं. मग सगळ्या आवरून आम्ही पहिला गोकुळला नाश्त्याला गेलो. नाश्ता केला. तिथून मला हुपरीला रिटर्न जायचं होतं आणि पोरांना कॉलेजला. मला 94 ग्रुपच्या रक्तदान शिबिरानिमित्त व्हिडिओ काढायसाठी मला बोलवले होते. मला ज्या अँगलनी व्हिडिओ घेता येईल मी त्या अँगलनी व्हिडिओ घेतले. मला एवढं भारी वाटत होतं की सर्व लोक येऊन इथं रक्तदान करत आहेत. लगेच संध्याकाळी सर्व मित्रांच्या सोबतच आपल्याला बड्डे सेलिब्रेट करायचा होता. मस्तपैकी बड्डे सेलिब्रेट केला आणि आजचा हा ब्लॉग संपला. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. काय चुकलं असेल तेही सांगा, काय बरोबर आहे हेही सांगा.